सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेनोली येथील संजीवनी विद्यालयातील शिक्षक विजयकुमार साठे यांच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मानसिक, आर्थिक आणि प्रशासकीय छळाविरोधात पुरोगामी संघर्ष परिषद आक्रमक झाली आहे। मागासवर्गीय असल्यामुळेच साठे यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यासाठी संगनमताने षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शिक्षण अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर अॅट्रॉसिटी कायदा आणि फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात प्रशासनाला 10 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आले असून कारवाई न झाल्यास कराड तहसील कार्यालय आणि सातारा शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान 31 मे 2026 रोजी निवृत्त होणाऱ्या साठे यांची पेन्शन प्रक्रिया जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप होत आहे। सेवा नोंदीत फेरफार करून त्यांना ज्येष्ठता यादीत डावलल्याचाही दावा करण्यात आला आहे। या सर्व प्रकारामुळे साठे यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात असून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरले जातील असा इशाराही देण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव विजयकुमार साठे। मी 1986 पासून संजीव विद्यालय शेनोलीमध्ये किंवा संजीव संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि 1 ऑक्टोबर 2024 पासून माझ्यावर पदोन्नती संदर्भात अन्याय झालेला आहे। आवश्यक ती पदोन्नती मला मिळायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही म्हणून आम्ही वरचेवर पत्रव्यवहार केले। पण आता अगदी शेवटच्या कालावधीमध्ये 31 मे 2026 रोजी मी निवृत्त होत आहे। त्यामुळे आता मला त्या पदोन्नतीपेक्षा पेन्शनची गरज आहे। भविष्यामध्ये मला तरतूद असणं गरजेचं आहे। म्हणून अति अन्याय झाल्यामुळं मला नाईलाजानं आज पोलीस स्टेशनवर निवेदन देणं भाग पडलेलं आहे। आणि त्या निवेदनामध्ये सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांचं सहकार्य केलं तर अतिशय चांगलं गोष्ट। त्या सहकार्य त्यांनी केलं नाही तर आम्हाला आत्मदहन किंवा आत्महत्या वगैरे अशा भयंकर प्रकाराला सामोरं जावे लागेल। याची नोंद आपण सर्वांनी किंवा पोलीस अधिकारी घ्यावी अशी माझी विनंती। पण आता 2013 पासून माझं सेवानं पुस्तक भरलं गेलेलं नाही आणि संबंधित त्या काळात समकालीन मुख्याध्यापकांनी ही गोष्ट टाळलेली आहे। तिथं सर्वांची जबाबदारी भरली गेली तर माझं थोडं त्यावेळेला टाळलं गेलं काही ना काही कारण आणि त्यामुळं आता जबाबदारी पूर्ण करणं आणि पेन्शन फाईल पूर्ण करणं आम्हाला अवघड गेलेलं आहे। निवड संस्थापकांच्या आणि त्या संबंधित मुख्याध्यापकांच्या दुष्ट हेतूमुळं माझी जबाबदारी अपूर्ण राहिलेलं आहे आणि आता त्यामुळं आम्हाला संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे। म्हणून आपण सर्वांनी जशी आवश्यक ती पाऊल उचलावी किंवा मला योग्य ती न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे। नमस्कार, मी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब साठे, पुरोगामी संघर्ष परिषद। पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला एका गंभीर आणि संतापजनक प्रकाराबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत। जो संतापजनक आणि गंभीर अशा प्रकारचा जो गुन्हा घडलेला आहे तो असा, कराड येथील संजीवनी शिक्षण संस्थेमध्ये आमच्या संघटनेचे सभासद विजयकुमार यशवंत साठे हे संजीवनी विद्यालय शेनोली तालुका कराड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। ते येत्या 31 मे 2026 ला रिटायर होत आहेत। अद्यापही संस्थेनं त्यांना पदोन्नतीपासून वंचित तर ठेवलंच, परंतु जो उदरनिर्वाहाचा सन्मान निधी असतो, हक्क जो असतो, त्या हक्कापासून त्यांना कायमचं वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अद्यापही 2013 सालापासून त्यांचं मूळ आणि दुबार सेवा पुस्तक भरण्यात आलेलं नाही आणि पेन्शन केस करण्यात आलेली नाही। वास्तविक पाहता 6 महिने अगोदर पेन्शन केस करायची असते आणि मंजुरीसाठी पाठवायची असते, परंतु
ही पेन्शन केस अद्याप या संस्थेनं केलेली नाही. म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे. यापूर्वी या संस्थेनं 1 ऑक्टोबर 2024ला श्रीनाथ विद्यालय सोनकिरे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे रिक्त जागा झाली असताना आणि सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचा नंबर असताना, अग्रक्रमानं नंबर असताना संस्थेनं त्यांना प्रमोशन दिलं नाही. म्हणून तिथंच एका कनिष्ठ शिक्षकाला प्रभारी मान्यता 3-3 महिन्याची घेतली आणि पदोन्नती न देता त्यांना आहे त्याच पदावर ठेवलं. शेवटी आम्ही जिल्हा परिषद सांगली माध्यमिक विभाग, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, अधीक्षक नारायण माळी आणि उज्ज्वला सहाय्यक लेखनिक उज्ज्वला कुटे यांच्याकडे ज्यावेळेला तक्रार केली त्यावेळेला त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. उलट आमच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून त्या जागेवर संस्था चालकांची मुलगी आणि त्याच संस्थेच्या खजिनदाराची पत्नी नंदा पवार यांना विजयला कनिष्ठ असलेल्या अध्यापिकेला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, तक्रारी केल्या. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही टोकाचा संघर्ष करणार, शेवटपर्यंत लढणार. एक तर प्रमोशन दिलं नाही आणि पेन्शन केसही केलेली नाही. जर आर्थिक लाभापासून होणारं नुकसान आणि माझं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पेन्शन हा सन्मान निधी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पुरोगामी संघर्ष परिषदेचं हा शुद्ध हेतू आहे. शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष करणार, लढणार, परंतु मागे हटणार नाही. या संस्थेमध्ये चाललेला काळा बाजार आणि भ्रष्टाचार हा नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.